माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। विधिमंडळाचा चौकशी अहवाल आल्याची माहिती आता रोहित पवारांनी दिली। अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। सरकार या संदर्भात आता खुलासा करणार का? आमदार रोहित पवार यांनी आता थेट सरकारलाच सवाल उपस्थित केलेला आहे। तर कोकाटे हे सभागृहामध्ये तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। विधिमंडळाचा चौकशी अहवाल आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे। दरम्यान त्यांनी या संदर्भात जी एक्सपोस्ट केलेली आहे ती आपण पाहूयात। कृषी मंत्री सभागृहामध्ये केवळ 42 सेकंद नव्हे तर तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आलेला आहे। हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे। सरकार या संदर्भात खुलासा करेल का, हा सवाल देखील आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। सभागृहामध्ये तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? पत्ते खेळणारा मंत्री असा हॅशटॅग देखील रोहित पवार यांनी आपल्या एक्सपोस्ट मध्ये वापरलेला आहे। दरम्यान या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात? देवेंद्र फडणवीस ते घोषणा करतात कारवाईच्या, एटीएस स्थापन करतात। पुढे काय होत आहे? अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे, ते उघड झालंय। त्याला वाचवताय तुम्ही, विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतात विधानसभेचे, आताही तेच आहे। म्हणून म्हटलं हा नवीन एक फडणवीस ऍक्ट जो आलेला आहे की आपल्या लोकांना वाचवायचं, समज द्यायची आणि सोडून द्यायचं, बाकी ज्यांना तुरुंगात टाकायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।